नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपण ओळख निफ्टी बँक निफ्टीसाठीचं उद्यासाठीचं ॲनालिसिस. चला आता मग सुरू करूया. सेटअप ऑल रेडी आहे. ठीक आहे. मार्केट डेफिनेटली 23,000 ते 23,800 की आपण म्हणू शकतो 700 या जवळपास रेंजमध्ये आता ट्रेड होताना बघायला मिळते. ठीक आहे. सो आता ट्रेड कसा होईल, सर्वात महत्त्वाचा विचार केला तर लक्षात घ्या, लगेच सेल करायचं नाही. सेलिंगची रेंज आपली असणार आहे 23,800. उद्या निफ्टीची एक्सपायरी आणि एक्सपायरीच्यानुसार कसा विचार करू शकतो. जर मार्केट या रेंजमध्ये ओपन होताच जर खाली येत असेल तर 23,800च्या खाली सेल करू शकता किंवा आपण म्हणू शकतो ऑप्शनमध्ये पी बाय करू शकता. ठीक आहे. पण 23,800 सोपा लेवल असणार नाही आहे, कारण ह्या एक चांगली मोठी सपोर्ट आहे. सो तुटताच मग थोडक्यात काय, पहिली कॅन्डल क्लोज होते, त्या कॅन्डलला पुढची कॅन्डल तोडू दे, तर तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता. राईट प्रोसेस आहे, राईट लेवल आहे. ठीक आहे. परंतु तसं नाही झालं तर डायरेक्ट सेल करू नका, कारण काय होईल इथे कसं डेफिनेटली मार्केटने काय दिलं आहे इथे बघा, या रेंजच्या आसपास ही जी कॅन्डल आहे लाल, जवळपास काय सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक जवळपास इथे चकमा दिलेला आहे, तुम्हाला लक्षात असो. ठीक आहे. मार्केट गॅप ओपन झालं आणि 23,000च्या वरती 23,900च्या वरती जर होल्ड करत असेल, बिंदास बाय करू शकता. 950 24,000पर्यंत एक चांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते. मार्केट गॅप ओपन झालं तर 23,900च्या वरती होल्ड करणं गरजेचं. होल्ड केलं तरच बाय करा, अन्यथा बाय करू नका. त्याचबरोबर मार्केट जर डेफिनेटली एक ह्या रेंजच्या आसपास गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक मुवमेंट जी आहे 23,800च्या खाली बघायला मिळू शकते. आरामात बघायला मिळेल. लेवल टिकली तर खालची अशी मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते. निफ्टीनंतर आपण निफ्टी बँकचा विचार करूया. बँक निफ्टीचा ऑन द अदर हँड आजची एक्सपायरी फ्लॅट झालेली आहे. अच्छा, फ्लॅट म्हणजे एकदम फ्लॅट नाही, बुलिश टू साईडवेज. ठीक आहे. सो सेटअप सेम राहणार आहे. आत्ता आपण जो बनवलेला आहे हा नवीन बनवलेला पाहिजे. जर मार्केट 53,000च्या वरती टिकताच तर तुम्ही बाय करा. परंतु जर ह्या रेंजच्या आसपास जर 52,600च्या खाली टिकलं लगेच सेल करू नका. 52,500चा पहिला टार्गेट घ्या, दुसरा टार्गेट 52,400चं तुम्हाला बघायला मिळू शकतं. परंतु जर गॅप डाऊन ओपन झाला खाली 50-100 पॉईंट, ठीक आहे, आणि 52,500 लेवल तोडली तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता. 52,500च्या खाली एक 100-150 पॉईंट घ्या, कारण 52,400 लेवल एक चांगली सपोर्ट आहे. जर ती तुटत असेल मग पुढे जो आहे एक ट्रेंड जो कंटिन्यू झाला, कारण कसं आहे ऑलरेडी ट्रेंड बेंड झालेला नाही आहे इथे या केसमध्ये, लक्षात घ्या. सो ट्रेंड जर बेंड व्हायचा असेल तर ही ट्रेंड लाईन तुटली पाहिजे, करंटचा ट्रेंड संपला पाहिजे. संपण्यासाठी काय थोडंफार मार्केट खाली मोठ्या लेवल सोडल्या पाहिजेत. अजून त्या तोडलेला नाही, याचा टॉपपासून आहे, सो लगेच सेल करू नका, ॲग्रेसिव्ह सेल करू नका, थोडे प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो सिंपल ॲनालिसिस आहे. निफ्टी बँक निफ्टीची समज असेल तर लाईक कमेंट शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते मी तुमची इथे रजा घेतो आता. ते काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये होती. ठीक आहे. धन्यवाद.